हमें अवसर दिया परमेश्वर, ताकि हम तेरी महिमा कर सके। प्रभु हम आपका धन्यवाद देते हैं। हमें परमेश्वर अब तक संभाला है और हर एक लोगों को संभाला है परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद परमेश्वर, हमारी अगुवाई करना और यहाँ उपस्थित हर एक लोगों की अगुवाई करना, ताकि वो प्रभु दिल से प्रभु की महिमा कर सके। हम आपका धन्यवाद देते हैं। सारी बात की प्रार्थना तेरे हाथों में देते हैं प्रभु, तू दया सुने से पूरा कर। आमीन आमीन और आमीन। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ संगति में, मेरे यीशु के साथ संगति में सदा मिलती है खुशी मुझको, सदा मिलती है खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, यीशु का धन्यवाद करूंगा। तेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जाने भी देना पड़े, चाहे जाने भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय चल पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, यीशु का धन्यवाद करूंगा, यीशु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना दान है यीशु ही मेरे जीवन का साथी, कितना अच्छा है वो, कितना दान है यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरत को पूरा करता है वो, मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई कभी नहीं
यीशु का धन्यवाद करूँगा। धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं प्रभु। कुछ भी होता रहे मेरे जीवन से प्रभु, तेरी महिमा होती रहे पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद प्रभु, तेरी महिमा, तेरी स्तुति, तेरी आराधना करते रहे परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। मैं वादों का वादे उड़ता ही जाऊंगा, मैं वादों का वादे उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके नमबल मैं पाऊंगा, तेरी महिमा कर करके नमबल मैं पाऊंगा। तेरे संग संग चलता आराधना आराधना आराधना, तेरी आराधना 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 आराधना, तेरी आराधना। मैं वाक्यों का वादे उड़ता ही जाऊंगा, मैं वाक्यों का वादे उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके नमबल मैं पाऊंगा, तेरी महिमा कर करके नमबल मैं पाऊंगा। आराधना आराधना आराधना, तेरी आराधना 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 आराधना, तेरी आराधना। तेरी गल लग के मैं दुनिया भूल जाऊंगा, तेरी गल लग के मैं दुनिया भूल जाऊंगा, तेरी महिमा तेरे नगमे मैं सदा ही गाऊंगा, तेरी महिमा तेरे नगमे मैं सदा ही गाऊंगा। आराधना आराधना आराधना, तेरी आराधना 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 आराधना, तेरी आराधना। अपनी चरणा विच यीशु सानू दे दे तू पना, अपनी चरणा विच यीशु सानू दे दे तू पना, सारा जग करदा सजदा वेख मेरा जला, सारा जग करदा सजदा वेख मेरा जला। आराधना आराधना आराधना, तेरी आराधना 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 आराधना, तेरी आराधना।
भटकता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवा पद मैं पाऊंगा तेरी महिमा कर करके नवा पद मैं पाऊंगा आराधना आराधना तेरी आराधना 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 तेरी आराधना। धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। तेरी महिमा तेरी स्तुति तेरी आराधना होती रहती है। हे परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। आज के दिन परमेश्वर प्रभु तेरी महिमा तेरी स्तुति तेरी आराधना के लिए हम लोग आए हैं। पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। हे प्रभु धन्यवाद। कितना महान कितना महान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान पापी खातिर जगत में आया पापी खातिर जगत में आया क्रूस पे चढ़ के प्राण गवाया क्रूस पे चढ़ के प्राण गवाया भूल न जाए हम यहाँ बलिदान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान कोई अंधे तक दिलाए कोई अंधे तक दिलाए कोई समझ न पाए कोई समझ न पाए मौत भी हुआ धर्मा कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान सीधी साथी राह दिखाने वाला सीधी साथी राह दिखाने वाला दीनहीन को गले से लगाने वाला दीनहीन को गले से लगाने वाला नहीं है कोई ढूंढा ये जहां कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान कितना महान कितना महान यीशु मसीह का यह बलिदान धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद प्रभु। हे परमेश्वर प्रभु, हम सबको तेरे हाथों में समर्पित करते हुए प्रभु आगे के समय को तेरे हाथों में देते हुए परमेश्वर आपसे विनती आपसे प्रार्थना करते हैं। और मैं परमेश्वर पास्टर जी को तेरे हाथों में समर्पित करते हुए परमेश्वर एक एक लोग भाई बहनों को तेरे हाथों में समर्पित करते एक एक माता पिता को तेरे हाथों में समर्पित करते हुए सारा गौरव जलाल आदर महिमा अपने पवित्र यीशु मसीह के नाम को देते हैं। आमीन। देवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण खाली बसूया. खरोखर आमचा देव हा किती महान हा देव आहे की त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार मोठं त्याने बलिदान दिलं आणि तो स्तुतीस पात्र असा तो परमेश्वर आहे. आणि माझी खात्री आहे की देव प्रत्येकाच्या अंतःकरणाला तो स्पर्श तो करत आहे.
आणि म्हणून पुन्हा एक बार आपण त्या जिवंत परमेश्वराची भक्ती आराधना काही गीते गाऊ आपण करणार आहोत आणि जर लोखंड पुढे येते ते आपल्याला भक्तीमध्ये घेऊन जाते प्रभूची स्तुती असो. हालेलुया. मला धन्यवाद असो. आणि ज्यावेळेस देवाचं वचन ज्यावेळेस आमचा अंतःकरणाचा पगडा घेतो त्यावेळेस तो आम्हाला स्वस्थ बसू देत नाही, तो आम्हाला शांत बसू देत नाही. आणि जे आमच्या अंतःकरणामध्ये जे घडलेलं आहे ते आम्ही इतरांना सांगावं अशी त्या लोकांची इच्छा आहे. जे काही करू ते आपण सर्व देवाच्या आपण करू. धन्यवाद असो. प्रभूची स्तुती असो. Praise the Lord. Hallelujah. आपण सर्व उठून उभं राहूया. एक पूर्णच गावं ईश्वराच्या सानिध्यात. अरग में है छुटकारा, अरग में है चंगाई, अरग में है छुटकारा, अरग में है चंगाई. तेरे से अल्लाह के शादी जान से प्यारा यीशु, तेरे से अल्लाह के शादी आनंदता है, जान से प्यारा यीशु. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. करा पाए हमेशा, हालेलुया. करा पाए हमेशा, हालेलुया. करा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास प्रार्थना जोड़ती है सारे बंधन. प्रार्थना विश्वास प्रार्थना जोड़ती है सारे बंधन. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. करा पाए हमेशा, हालेलुया. करा पाए हमेशा, हालेलुया. करा पाए हमेशा. वो आराधना में है करा, आराधना में है चंगाई, आराधना में है चंगाई, आराधना में है चंगाई. देता है जान से प्यारा यीशु. तेरे से अब्बा में आनंद देता है जान से प्यारा यीशु. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है. करा पाओ हमेशा, हालेलुया. करा पाओ, करा पाओ हमेशा, हालेलुया. करा पाओ हमेशा, हालेलुया. करा पाओ हमेशा, हालेलुया. करा पाओ हमेशा, हालेलुया. हालेलुया. करा पाओ हमेशा.
हमेशा के लिए छुटकारा पाहो। कैसे बैठ के छुटकारा नहीं मिलता है प्रियो, कारण परमेश्वराची आराधना आत्म्याने खऱ्यापणाने केल्या पाहिजे, सच्चाई से और आत्मा से उसकी आराधना जब करेंगे तब आप छुटकारा पाएंगे। तब तक छुटकारा नहीं मिलेगा, वैसे ही बैठ के रहेंगे, ठंडी लगेगा, नींद आएगी। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण चांगलं परमेश्वर आहे प्रियानो। म्हणून छुटकारा पाओ हमेशा बोला है, आराधना में छुटकारा है। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने
आवाज काही निघत ना प्रियांनो, खरंच सांगतो. कारण नाश्ता बिस्ता करून येता कळत नाही, काही कळत नाही, परंतु काय होतंय कळत नाही. खरंच प्रार्थनेची गरज आहे. आनंदाच्या दिवसामध्ये आम्ही जगत असताना, चालत असताना तरी आपले आवाज कोंडल्यासारखा. शेवटचं गीत गाऊया. हे परमेश्वराची आराधना. जगी तारक जन्म आला, चला पाहू चला हो त्याला, चला पाहू चला हो त्याला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्म आला, चला पाहू
जगी तारक जन्म आला, चला पाहू चला. कोणी सांगितले प्रियानो, देवदूताने रानामध्ये मेंढपाळाला येऊन प्रथम सांगितले, तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तो कृष्ण प्रभू आहे. प्रियानो, म्हणून ह्या ठिकाणी गीत करता म्हणतो, जगी तारक जन्म आला. तेव्हा ते मेंढपाळ सर्व उठून म्हणले, जगी तारक जन्म आलाय, चला 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 पाहू चला. किती जणांच्या मनामध्ये ते उत्कंठ आहे मला तर माहीतच नाही, कळना झाले. आज युट्यूबवर तुम्ही पाहता तर कितीतरी ठिकठिकाणी आज पूर्ण झालेले आहेत, चर्चे सजून झालेले आहेत, आनंदाने लोक नाचू गाऊ लागले, परंतु आम्ही अजून झोपीतच आहोत. खरंच परिस्थिती आमची अशी का? परीक्षण करण्याची गरज आहे आपल्या जीवनामध्ये. परमेश्वर आम्हाला सर्व काही देऊन चुकले, तो म्हणत असेल खरंच माझी मोठी चूक झाली, या लोकांना मी निवडलो, या लोकांना मी दिलं, आनंद केलं, परंतु यांचा आनंद काही दिसच ना. प्रियानो, मनुष्याच्या जीवनामध्ये मरेपर्यंत सुख दुःख आहे. आम्ही त्याच गोष्टी कवर रिपीट करत आहोत. माझं पाय दुखतंय प्रियानो, तरी मी कामाला जातो, तरी मी घरी येऊन काही, त्या दिवशी गुरुवारी सुट्टी झाली, 3 वाजता येऊन मी कलर लावत बसलो बाहेर. कारण परमेश्वराची दया आमच्या जीवनामध्ये रोज तास झाली तेव्हा नव्हता. माहित आहे किती जणांना माहिती? संध्याकाळी थकून काम करत असताना थकून येत असतो, जेवल्याच्या नंतर झोप कधी लागते माहित नाही, परंतु पुन्हा सकाळ उठल्याच्या नंतर आंघोळ करून आनंदाने परत कामाला जातो. ही कृपा कोणापासून येते? ही दया रोज सकाळी तुम्हाला उतरवते, कोणापासून येते माहित नाही. कदाचित कधी अशी वेळ येऊ नये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आहोत, परंतु माहित नाही हा वेळ प्रत्येक जण आपण हा जग सोडून जाणार आहोत एक दिवस. परंतु जोपर्यंत आम्ही आहे, जोपर्यंत दावीद म्हणतो, हे प्रभू माझ्या जीवात जीव आहे तोवर मी तुझं स्तवन करत राहील, तुझी आराधना करत राहील. चांगली गोष्ट आहे तुम्ही देवाच्या मंदिराला येता, चांगली गोष्ट आहे देवाची आराधना करता, परंतु तो उत्साह, तो आनंद मला तुमच्यामध्ये दिसत नाही. कारण ह्या ठिकाणी हे ठिकाण असं आहे, देवाच्या मंदिरात आल्याच्या नंतर आमच्या वरचे सर्व वज बाजूला होऊन जाते, पण त्यासाठी आम्ही स्वतःला तयार करून येण्याची गरज आहे.
की ह्या गोष्टी मी सांगून संपवतो का सांगतोय, कारण की मी कधीही या ठिकाणी उभारतो परंतु समोर आनंद दिसत नाही, देवाचा आनंद तुमच्यामध्ये दिसत नाही. काहीतरी वज्र लादल्यासारखं, काहीतरी वज्र डोक्यावर घेतल्यासारखं तो एक कहाणी सांगत असते. एक म्हातारी आजी लेकीच्या घरी जात असताना गटोडं डोक्यावर घेऊन देऊन चालली होती. रस्त्यात एक बाबा गाडीवाला आला, म्हणे आजी रस्त्याने चालत का चालली, गाडीवर बस म्हणला, पण गटोडं काही खाली ठेवायला तयार नाही. तो म्हणला आजी तू गाडीत बसली, गटोडं खाली ठेव. नाही बाबा माझ्या डोक्यावर बरं आहे म्हणे. तसं तुम्ही लोक तसे आज आहात का, स्वतःला विचारण्याची गरज आहे. कृपा करू, देवाने तुम्हाला दया करू हे समजून घेण्यासाठी आज आपण प्रत्येक जण डोळे बंद करूया, आपण वचनासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराची दया आमच्यामध्ये आहे, त्याची कृपा आमच्यामध्ये आहे. कारण ह्या गोष्टी प्रियानो कोणीतरी मार्गदर्शन केल्याशिवाय आम्हाला कळणार नाही, कोणीतरी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. म्हणून देवदूतांनी त्यावेळेस येऊन त्या मेंढपाळाला सांगितले, तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. होय प्रियानो, आज आम्हाला कोणीतरी सांगणारे पाहिजे, आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करणारे पाहिजे. प्रियानो, आम्ही त्यासाठी आतुरतेने वाट पाहूया. त्यासाठी आमच्या जीवनामध्ये तो आतुरता आहे का, तो वड आहे का, आम्ही वचनाचे भुकेले आणि तानेले असावा. प्रियानो, ज्यांनी वचन सांगते ज्याला कान आहे तो ऐकू. प्रियानो, या ठिकाणी सर्वांना कान आहे, सर्वांनी ऐकत आहेत, परंतु मला माहित नाही किती जण त्याचं ग्रहण करत आहात, किती जण त्या वचनाचं ग्रहण करत आहात, किती जण देवाच्या दासांनी सांगितलेल्या शब्दाकडे कान देत आहात, किती जण ते वचन आपल्या जीवनामध्ये ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करत आहात मला माहित नाही. प्रभू परमेश्वर तो आत्मे तोलणारा, अंतःकरण जाणणारा, हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आज सकाळी मी प्रार्थना करतो, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, मी तुला गौरवितो, तुला उंच करतो. बाप्पा, तुझ्या मंदिरात आलेल्या तुझ्या प्रत्येक लेकराबद्दल मी तुला धन्यवाद देतो, मी तुला गौरवितो. इथपर्यंत तू आम्हाला सांभाळलास प्रभूची. येणाऱ्या तुझ्या लेकरांचे प्रत्येक जणाचा मार्ग मोकळे कर. अजून कोणी येण्याच्या मार्गात असतील प्रभू, त्यांचा मार्ग तू मोकळे कर माझे देवा. आणि पित्या परमेश्वरा, आज अन्नासाठी जे काही आत्मिक अन्न तुझ्या दासाच्याकडून आम्हाला पाठवलास, हो प्रभू, ते अन्न आमच्यासाठी आशीर्वादित कर बाप्पा. तो त्यांच्या मुखाकंठाला स्पर्श कर तुझ्या दासाला. हो प्रभू, वट मुख त्यांचा असू दे, त्यातून निघणारा प्रत्येक शब्द तू बोल माझ्या पित्या. हो प्रभू, त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन दुधारी तलवारी प्रमाणे असू दे प्रभूचे. तो वचन प्रत्येक हृदय आरपार छेदून जाणार असो. आज सकाळी प्रभू एकही कान बंद न राहू दे प्रभूची, प्रत्येक कान उघडला जाऊ दे येशूच्या नावामध्ये. तो वचन ऐकणारा मन, ऐकणारा कान दे, समजून घेणारा मन दे आणि ग्रहण करणारा आत्मा दे प्रभू. हे वचन ग्रहण करून त्याप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला कृपा प्रभू माझ्या देवा. प्रभू मी तुला धन्यवाद देतो, तुला गौरव. इथून पुढचा वेळ काळ सर्व समय मी तुझ्या हातात समर्पित करतो. प्रार्थना धन्य माझ्या तारणारा प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे. आमेन. देवाच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वजण खाली बसूया. खरोखरच सुंदरशी भक्ती आराधना आपण केलेली आहे आणि देव आपल्या मंदिरात आहे, देव आपल्या सानिध्यात आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात येऊन किती वर्ष झाली? 2025. 2025 माहित नाही, पण जास्त झालं. इतिहासाप्रमाणे ते बरोबर आहे. नेमकं 25 तारखेला त्याचा जन्म झाला. पवित्र शास्त्रामध्ये काही परंपरा किंवा काही रूढी किंवा काही संप्रदाय त्या दिवसाचे आम्हाला फोडून काढायचे आहे. पण आम्हाला एवढं माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्म
झाला तो मानवी रूपाने ह्या जगामध्ये तो आला. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला? तर जे आम्ही मानव जात हरवलेलो होतो, देवापासून दूर गेलेलो होतो, त्या आम्हा हरवलेल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तो जगात आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची पहिली सुवार्ता कोणाला सांगितलेली असेल तर जे मागासलेले आहे, जे वंचित आहे, की जे वनात राहणारे वनवासी किंवा आदिवासी अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची जन्माची सुवार्ता गाजवण्यात आलेली आहे. आणि आजपर्यंत हे चालूच आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात काय यावं लागलं तर आम्ही जेव्हापासून आम्हाला ख्रिस्ती तत्व कळालं, ख्रिस्ती धर्म कळाला, तेव्हापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला जन्माला ह्या भूतलावर येण्याचं कारण हेच आहे की मानवाचं तारण, आणि मानवाचं तारण ही तारणाची योजना या त्रिज्ञ देवाने ते येदेन बागेमध्येच ती आखलेली होती आणि ती प्रत्यक्षात ती आली. आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये यावं लागलं, ह्यासाठी की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा, त्याची योजना नव्हती. पण पुष्कळ वेळेस ही चांगली बातमी, चांगली सुवार्ता ती आमच्यापर्यंत ती आलेली आहे, ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि ती आम्हाला पुढे न्यायची. देवाची इच्छा, देवाची योजना ही आहे की देवाच्या त्याच्या लेकरांनी त्याच्या सानिध्यात असावं, त्याच्याबरोबर असावं, ही परमेश्वराची योजना, इच्छा आहे. मग देवाची इच्छा, देवाची योजना आम्हाला कशा रीतीने कळली तर ते आम्हाला कोणीतरी सांगितल्याशिवाय ते आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून देवाने काय केलेलं आहे की मंडळीमध्ये काही प्रेषित, काही संदेश, काही स्वार्थी, काही स्तुती स्तोत्रे गाणारे यांची निवड त्या परमेश्वराने केली. आणि ह्या दिवसामध्ये आपण आनंदी असा, आध्यात्मिक जीवनामध्ये आमची वाढ व्हावी, त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्याची कोणाची तरी गरज आहे. कोणीतरी आम्हाला देवाचं वचन सांगावं जेणेकरून आम्ही आशीर्वादित व्हावं, ही परमेश्वराची योजना आहे. आणि मागच्या रविवारी ब्रदर खेमलाल यांनी खूप सुंदरसं देवाचं वचन आपल्याला सांगितलं. आणि आजच्या ह्या रविवारी थोडक्यात 10 ते 15 मिनिटात ब्रदर सपाटे हे आपल्याला देवाच्या वचनातून सांगणार आहेत. त्यानंतर खेमलाल सुद्धा आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे ते आपण आनंदाने आपण त्याचा स्वीकार करू. ब्रदर सपाटे आणि ब्रदर सपाटे झाल्यानंतर खेमलाल आपल्याला सांगतील. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूला धन्यवाद असो. Praise God.
आपण आपल्या बायबल वचनामध्ये जाऊया. पहिले राजा 19 अध्याय 4 फर्स्ट किंग 19th chapter 4th. पहिले राजा 19:4. पहिले राजा 19:4. परंतु वह स्वयं जंगल में एक दिन के मार्ग पर जाकर एक झाऊ के पेड़ के तले बैठ गया. वह उसने यह कहकर अपनी मृत्यु मांगी, हे यहोवा, बस है, अब मेरा प्राण ले ले, क्योंकि मैं अपने पुरखाओं से अच्छा नहीं हूँ. मराठी असेल मराठी वाचून. पहिले राजा 19 अध्याय 4 वचन. मराठी असेल तर मराठी वाचून. ठीक आहे. प्रार्थनेमध्ये जाऊया. डोळे मिटूया आणि थोडा वेळ प्रार्थना करूया वचनासाठी. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. थँक्यू लॉर्ड जीसस. राजाच्या राजा प्रभूचा प्रभू धन्यवाद बाप्पा. या राजाच्या वचन आहे परमेश्वर, तुला शिवायच कर आणि या वचनाला तू बाप्पा म्हणूया तुला शिवायच कर बाप्पा. मुख माझा असू दे पण शब्द तुझा असू दे परमेश्वर. मी माझा उडेपणा दोष आपला माझी सर्व अशुद्धपणा, सर्व पाप, सर्व अशुद्धता मी तुझ्या रक्ताने झाकून टाकतो परमेश्वर. आणि बाप्पा ह्या वचनाला विरोध करावे, सर्व सैतानाची धुरा तुम्ही नाश विश्वास नावाने बांधून टाकतो परमेश्वर. आणि बाप्पा हे वचन तुला शिवाजी कर. वचनाद्वारे तू प्रत्येकाला शिवाजी कर. प्रत्येकाच्या कानाला, मनाला, हृदयाला, अंतकरणाला तू स्पर्श कर. आणि बाप्पा वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. प्रार्थनामध्ये नाश विश्वासच्या गोड भोजनात केली म्हणून तू ऐकून मान्य कर पित्या. सर्वजण म्हणूया आमेन आमेन. आणि पहिले राजा 19 अध्याय आणि 4थं वचन आपण वाचलेलं आहे. मी मराठीत तुमच्यासाठी वाचतो. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वर, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चालला नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सगळं आहे बाहेर थोडा डिस्टर्बन्स आहे पण तुम्ही वचनाकडे लक्ष ठेवा. सैतानाचे दुष्ट चक्र या शैली मला बोलत आहे. मी फार थोड्या वेळात बोलणार आहे, 15 मिनिट. हालेलुया. सैतानाचे एक प्लॅन आहे, एक चक्र आहे आणि त्या दुष्ट चक्रानुसार सैतान काम करतो. जर बोललं असलं असतं मी दाखवलं असतं पण तुम्हाला हे दिसतं का? वरचं सर्कल दिसतं नाही? दिसतं. ओके. प्रेज लॉर्ड. तर सैतानाचं एक दुष्ट चक्र आहे. या दुष्ट चक्रानुसार सैतान काम करत असतो. आणि तुम्ही मला आता ख्रिसमसचे दिवस आहेत आणि तुम्ही काय आम्हाला सांगत आहे सैतानाच्या दुष्ट चक्राविषयी, कारण की सध्या ती काळाची गरज आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मला एलियाच्या जीवनातून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. एलिया हा परमेश्वराचा फार एक अभिषेक होता. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याचा मोठा अभिषेक त्याच्यावरती होता आणि तो देवाच्या हुजूरात बसला होता. वाचा ते वचन 17 अध्याय पहिलं वचन. पहिला अध्याय पहिलं राजा 17 अध्याय आणि पहिलं वचन. एलिया कोण होता ते आपण पाहूया. पहिलं Now Elijah the Tishbite of Tishbe in Gilead said to Ahab,
as the Lord, the God of Israel, lives, before whom I stand, there shall be neither dew nor rain these years, except by my word. Amen. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो हा बास म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो. प्रेज लॉर्ड. तुम्हाला एलियाशी मला थोडक्यात सांगायचं आहे. एलिया हा परमेश्वराच्या हुजुरापाशी असणारा एक देवाचा अभिषिक्त होता. आणि तो त्यांनी प्रार्थना केली आणि 3.5 वर्षापर्यंत दुष्काळ पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पूर्ण हे अध्याय वाचा, 17, 18, 19 3 अध्याय तुम्ही पूर्ण वाचा घरी. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, इतका अभिषिक्त असताना एलिया तो एका वेळेस काय म्हणत आहे, जे 19वा अध्याय 4थं वचन आपण वाचलेलं आहे. वाचा मराठीमध्ये 19च्या जे आपलं मूळ वचन आहे ते वचन आपण वाचूया मराठीमध्ये. मराठी असेल का? मराठी. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रत्नाच्या झुडपाखाली बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलाहून काही चांगला नाही. धन्यवाद. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जो एलिया परमेश्वराचा मोठा अभिषेक होता, जो एलिया परमेश्वराच्या हुजुरास होता, आणि जो एलिया जो काय प्रार्थना करेल, जे काय म्हणेल तसं परमेश्वर घडवून आणत होता. प्रेज लॉर्ड. काय झालं? प्रेज लॉर्ड. आणि जो एलिया जे म्हणेल तसं परमेश्वर घडवून आणत होता. 3.5 वर्षापर्यंत जसं एलियाने म्हणलं तसं दुष्काळ पडला होता, आणि पुन्हा त्यांनी म्हणल्यानंतर पुन्हा पाऊस आला होता. आणि इतका एलिया परमेश्वरचा अभिषिक्त असताना तो एका वेळेला येऊन काय म्हणत आहे की, परमेश्वरा, आता पुढे झालं, माझा अंत. मी तुम्हाला का हे वचन पुन्हा वाचून दाखवायला सांगितलं आहे? विचार करा प्रियांनो. इतका अभिषिक्त, इतका देवाचा हुजुरास असणारा, इतका सामर्थ्यशाली व्यक्ती का इतका तो निराश झालेला आहे? का तो थकलेला आहे? प्रेज लॉर्ड. का तो दमलेला आहे? प्रश्नाचं उत्तर द्या. जे गुरुवारी होते, गुरुवारी कोण होतं? तुम्ही होते, सिस्टर होते, अजून कोण होतं? नाही. त्यासाठी एक वचन वाचा. उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि त्यातील 11वं वचन वाचा. उपदेशक 4:11. गुरुवारी जो संदेश झाला त्याचा पुढचा भाग आहे. ठीक आहे. उपदेशक 4था अध्याय आणि 11वं वचन, त्याचा पुढचा भाग, पुढचं पाठ म्हणू शकतो आपण. उपदेशक 4:11 मिळाला असेल तर वाचा. उपदेशक 4:11 दोघे एकत्र मिसले तर त्यास ऊब येते, एकट्याला ऊब कशी येईल? मिलाप, सबको मिला, सगळ्यांना मिळालं वचन. उपदेशक 4था अध्याय आणि 11वं वचन. आणि प्रियांनो, हे वचन गुरुवारी झालेलं आहे आणि त्याचाच पुढचा पाठ मी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही विचार करा प्रियांनो, एलियासारखा व्यक्ती, एलियासारखा अभिषिक्त व्यक्ती, त्यांनी किती चिन्ह चमत्कार केले तर ते अध्याय पूर्ण वाचा. वेळ कमी आहे त्यामुळे मी ते सांगणार नाही. पण त्यांनी मेलेल्यांना उठवलेलं आहे, त्यांनी प्रार्थना केली आणि दुष्काळ पडलेला आहे, त्यांनी पुन्हा प्रार्थना केली आणि पाऊस पडलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्यांनी एकटा असताना त्यांनी 450 बालकाच्या जे संदेश होते त्यांचा त्यांनी एकट्याने वध केलेला आहे. आणि बरेचसे त्यांनी याद नदी देखील डुबागलेली आहे.
बरेचसे चिन्ह चमत्कार त्यांनी केलेले आहेत. पण तो एलिया जेव्हा काही परिस्थितीमुळे एकटा पडला, प्रेज लॉर्ड, एकटा पडला आणि काय झालेलं आहे, त्याची ऊर्जा कमी झालेली आहे, त्याची शक्ती कमी झालेली आहे आणि त्याचं स्थान निराशेने घेतलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि सैतानाचा दुष्टचक्राविषयी मी बोलत आहे प्रियांनो, की सैतान जे अभिषिक्त आहेत, जे मोठे विश्वासणारे आहेत, जे सेवक आहेत, त्यांच्या मागे हात धुवून लागलेला असतो. हालेलुया. मी स्वतःच्या अनुभवातून बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी दुसऱ्यांच्या अनुभवातून नाही, मी स्वतःच्या अनुभवातून बोलत आहे. जेवढं तुम्ही सेवेमध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये, अभिषेकामध्ये वाटता, तेवढाच सैतान तुमच्या मागे हात धुवून लागतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि एलिया तसाच होता, महान सेवक होता आणि त्यांनी महान चिन्ह चमत्कार केले होते. मग सैतानाने प्लॅन केला, सैतानाने आपलं दुष्टचक्र फेकलं. प्रेज लॉर्ड. त्याला एकटं पाडलं. हालेलुया. आणि त्याला एकटं पाडलं. आणि जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा काय होतं, त्याच्यातील ऊर्जा कमी होते, त्याच्यातील शक्ती कमी व्हायला सुरुवात होते, त्याची ऊब कमी व्हायला सुरुवात होते. सध्या थंडीचे दिवस आहे. प्रेज लॉर्ड. आणि प्रत्येकाला उद्याची गरज आहे, शक्तीची गरज आहे, उष्णतेची गरज आहे. आणि प्रियांनो, आणि एलिया जो महान सेवक होता, महान अभिषिक्त होता आणि त्यांनी महान चिन्ह चमत्कार केले होते, पण त्याला एकटं पाडण्यासाठी सैतानाने आपला प्लॅन केला की त्याला त्यांनी एकटं पाडलं. आणि जेव्हा माणूस एकटा होतो त्याची ऊर्जा शक्ती कमी होते आणि तेव्हा सैतान त्याचं काम करून लागतो. आणि एलियाच्या बाबतीत तसंच केलं प्लॅन. आणि एलियाच्या मनाचा, हृदयाचा, अंतःकरणाचा ताबा जो परमेश्वराच्या अभिषेकाने घेतला होता, पवित्र सामर्थ्याने घेतला होता, त्याचा ताबा सैतानाने घेतला जेव्हा तो एकटा पडला होता. आणि त्याचं माइंड बदललं, त्याचं मन बदललं आणि तो भयभीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो, निराश झालेला पाहायला मिळतो. आणि विचार करा प्रियांनो, जर एलियासारखा अभिषिक्त, एलियासारखा सेवक जर निराश होऊ शकतो, हताश होऊ शकतो, दमू शकतो, तर तुम्ही आम्ही काय करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण नॉर्मल विश्वासणारे लोक आहोत, एलियासारखे तर महान नाही आहे. हालेलुया. तर कुणी आहे एलियासारखं? त्यांनी म्हणलं 3.5 वर्ष पाऊस थांबला. प्रेज लॉर्ड. त्यांनी म्हणलं आणि यादे नदी दुभागली, त्यांनी प्रार्थना केली आणि मेलेला मुलगा जिवंत झाला. इतके महान तर आपण नाही आहे. आपण नॉर्मल विश्वासणारे आहोत. थोडंफार ज्या देवाने दान दिलेलं आहे त्या दानाचा उपयोग करून आपण सेवा चांगली करत आहोत, जे काही कृपादान देवाने दिलेलं आहे. आणि विचार करा प्रियांनो, जो एलिया इतका अभिषेक होता, पण सैतानाने जेव्हा दुष्टचक्र फेकले, त्याला एकटं पाडलं, त्याची ऊब कमी झाली, त्याची एनर्जी कमी झाली. मला तुम्हाला आज सांगू का प्रियांनो, आज खूप जण चर्चला येत नाही. हालेलुया. खूप जण चर्चला येण्याचं टाळतात आणि ते म्हणतात मी घरीच प्रार्थना करतो, मी घरीच ऑनलाईन बघतो. हालेलुया. पण नाही प्रियांनो, जसं तुम्ही एकटं राहता ना, तसं सैतान तुमच्यावर डाव टाकायला सुरुवात करतो. हालेलुया. एक वचन वाचा, पहिले पेत्र 5वा अध्याय 8 वचन. थोडं लवकर वचन वाचा, 5 ते 10 मिनिटात संपवायचं आहे. पहिले पेत्र 5वा अध्याय 8 वचन. सध्या जागोजागी आपल्या आजूबाजूला बिबट्याचं भय आहे. आणि बिबट्या कधी हल्ला करतो माहिती आहे का? कधी हल्ला करतो? रात्रीच्या अंधारात आणि जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही असं ग्रुपमध्ये असं बिबट्या इथं चुकून सुद्धा येणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिले पेत्र 5वा अध्याय 8 वचन. मला तुम्हाला सैतानाच्या दुष्टचक्राविषयी सांगायचं आहे. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तो बिबट्या जो आहे, प्रेज लॉर्ड, तिथे सिंहाची रूप आहे, त्याला बिबट्या सुद्धा म्हणतात, वाघाचं एक प्रकार आहे. आणि जेव्हा तुम्ही एकटे असता, बेसावध असता, तेव्हाच तो तुमच्यावर हल्ला करतो. जेव्हा तुम्ही सावध असता आणि जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता,
चार चौघामध्ये असला तेव्हा तो तुमच्यावर हल्ला करणार नाही, तो उलट पळून जाईल लांबनच पाहून. पण जेव्हा तुम्ही एकटे असला ना तेव्हा तो तुमच्यावर हल्ला करा. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे प्रियानो, प्रेज लॉर्ड. एलिया जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात होता, परमेश्वराच्या अभिषेकामध्ये होता, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेला होता, परमेश्वराच्या हुजुरास होता, तेव्हा सैतान त्याच्यावरती अटॅक करू शकला नाही. पण काही कालाने मी तुम्हाला मागेच म्हणलं की एकट्याला ऊब कशी मिळेल, मागच्या तुला मी सांगितलं. तो धावेल पण कधी ना कधी दमेल, तो पळेल पण कधी ना कधी थांबेल. बरोबर सिस्टर एकट्याच होत्या, बाकी सगळ्यांना हे माहीत नाही. पण मला तुम्हाला एलियाचं उदाहरण देऊन ते सांगतो. आपण त्या पुढच्या भागामध्ये जात आहोत की एलिया जरी परमेश्वराचा अभिषिक्त होता, तो धावत होता, त्याने मोठमोठे चिन्ह चमत्कार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण एक वेळ आली आणि तो दमला आणि एकटा पडला आणि मग सैतानाने लगेच गाव टाकला आणि त्याच्या सामर्थ्याचं रूपांतर भीतीमध्ये, निराशेमध्ये केलं. आणि नंतर पुढं आपल्याला पाहतो की एलियाचं स्वर्गावर झालं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, शेवटचे एक वचन वाचूया. दुसरे शमूएल 11वा अध्याय पहिलं वचन, 2 शमूएल 11:1. दोन शमूएल 11:1. राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समय म्हणजे सर्वरंभी दाविदाने याबास व त्याच्याबरोबर त्याचे नौकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठविले. यांनी अमान्याचा संहार करून राहाबा नगरास वेढा घातला, पण दावीद यरुशलेमासच राहिला. काय म्हणलेलं आहे, दावीद जेव्हा राजे लोक युद्धाला जात होते वर्षाच्या आरंभी, तेव्हा दावीदाने काय केलेलं आहे, सर्व इस्रायल लोकांना, सर्व त्यांच्या सैन्यापतीला, सर्व सैन्याला युद्धाला पाठवलेलं आहे. पण दावीद स्वतःच यरुशलेमात एकटा मागं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं वचन वाचत ना, तेव्हा पुढचं वचन मग काय झालेलं आहे. संध्याकाळच्या समय दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्यांनी तिथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. प्रेज लॉर्ड. मी शॉर्टमध्ये सांगतो, वेळ कमी आहे. आणि विचार करताना दावीदासारखा महान सेनापती, महान योद्धा, महान लढवय्या होता, महान राजा होता आणि त्याने मोठमोठे युद्ध जिंकले होते. प्रेज लॉर्ड. आणि शौलाने हजारो बदले आणि दावीदाने लाखो बदले असे दावीदाविषयी म्हणण्यात आलं होतं. तो दावीद एका वर्षांनी जेव्हा लोक युद्ध करायला जात होते तेव्हा तो त्याच्यासोबत न जाता तो एकटा राहिला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या सैतानाचं दुष्टचक्र कसं काम करतं. दावीद अभिषिक्त होता, मोठा देवाचा निवडलेला होता, देवाच्या मनासारखा मनुष्य होता आणि इतका सामर्थ्यशाली होता, योद्धा होता, तर परमेश्वराविषयी अशा आयुष्य होता. पण काय झालेलं आहे, तो एका प्रसंगी एकटा राहिलेला आहे, मागं राहिलेला आहे. आणि मग काय झालेलं आहे, त्याने तो एका पापात पडलेला आहे. हालेलुया. तरी पुढचे काही वचनं वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल की तो गच्चीवर फिरत असताना त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले आणि तो पापात पडलेला आहे. प्रेज लॉर्ड. सैतानाचं दुष्टचक्र समजून घ्या प्रियांनो. सध्याच्या काळात हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही असं म्हणू नका मी चांगला विश्वासणार आहे, चांगला मी सेवा करणार आहे, चांगलं मी आराधना करणार आहे, चांगला मी तबला वाजवणार आहे, मी काय पापात पडणार नाही असं समजू नका. हालेलुया. सैतानाचं दुष्टचक्र समजून घ्या. सैतान काय करतो, प्रथम तुम्हाला तो एकटे पाडण्याचा, एकटे करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तुम्ही एकटे होता तेव्हा तो तुम्हाला पापात पाडतो. पापाचे वेतन काय आहे, रोम 6:23 पापाचे वेतन हे मरण आहे
आणि योहान 10व्या वर्षात लिहिलेलं आहे की चोर येतो तो चोरी घात आणि नाश करण्यासाठी. आणि प्रकटी 12व्या वर्षानुसार तुम्ही पाहू शकता की सैतान आपला काळ थोडा आहे हे समजून अतिशय संतप्त होऊन तो पृथ्वीकडे आलेला आहे. प्रेज लॉर्ड. सध्या सैतानाचं काम खूप जोरात चालू आहे. चांगले अभिषिक्त लोक, चांगले सेवक लोक क्षणार्धात नाश पावत आहे. प्रेज लॉर्ड. नुकतंच काय मी व्हॉट्सअपवर मेसेज वाचला. चांगला विश्वासाला चांगला सेवक अचानक झोपी गेला. प्रेज लॉर्ड. आणि मला ते वाचून खूप वाईट वाटलं. आणि मी देवाकडे प्रार्थना केली, बाबा परमेश्वर हे असं कसं काय झालं. जेवढं आपण ख्रिसमसच्या दिवसात येत आहोत तसंच अधिकाधिक वाईट गोष्टी, वाईट न्यूज कानावरती पडत आहेत, ऐकायला मिळत आहेत, वाचायला मिळत आहेत. आणि हे कशामुळे होत आहे तेव्हा परमेश्वराने या वर्षाची मला प्रेरणा दिली. जर तुम्ही एकटे पडला तर तुम्हाला ऊन येणार नाही. जर तुम्ही एकटे पडला तर तुम्ही परमेश्वरापासून दूर व्हाल. जर तुम्ही एकटे पडला तर तुम्ही सैतानाच्या प्लॅनिंगमध्ये अडकाल, सैतानाच्या दुष्टचक्रामध्ये अडकाल. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही एकटे पडला तर तुमचं सामर्थ्य कमी होईल, तुमची शक्ती कमी होईल, तुमचा अभिषेक कमी होईल. त्यासाठी तुम्हाला विश्वासाबरोबर राहणं गरजेचं आहे. अधिकाधिक परमेश्वराच्या वचनामध्ये विश्वासामध्ये राहणं गरजेचं आहे. अधिकाधिक प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि एक शेवटचं वचन वाचूया, आम्ही थांबूया. 2 तिमोथेय 2 अध्याय आणि 22वं वचन. 2 तिमोथेय 2:22. वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात संपत आहे. 2 तिमोथेय 2:22 शेवटचं वचन वाचूया. 2 तिमोथेय 2 अध्याय आणि 22वं वचन. तरुणपणाच्या वासनेपासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर. प्रेज लॉर्ड. आपण सगळे कसे आहोत? प्रभूचा धावा करणारे आहोत. प्रेज लॉर्ड. आणि देवाचं वचन काय म्हणत आहे की त्यांच्याबरोबर राहून आपल्याला विश्वास, शांती, प्रीती यांच्या पाठीस लागणं गरजेचं आहे. आपल्याला सहभागितेमध्ये राहणं गरजेचं आहे. हा शेवटचा काळ आहे आपल्याला. सैतान टपून बसलेला आहे. चांगल्या विश्वासांच्या, चांगल्या सेवकांच्या मागे तो हमखास टपून बसलेला आहे. कधी त्याला एकटं पाडू, कधी त्याला मी माझ्या कब्जामध्ये घेऊ, कधी त्याला मंडळीपासून दूर करू, कधी त्याला सहभागितेपासून दूर करू, कधी त्याला वचनापासून दूर करू, कधी त्याला सेवेपासून दूर करू आणि त्याच्यावर अटॅक करू. प्रेज लॉर्ड. आणि हे दुष्टचक्र आहे. जसा दावीद त्यामध्ये अडकला, जसा एलिया त्यामध्ये अडकला, तसं तुम्ही अडकून नाही. हालेलुया. कारण की आजूबाजूला तुम्ही पाहत आहे अनेक विश्वासाने अनेक सेवक मागे पडत आहे, ते सैतानाच्या तावडीत सापडत आहे. आणि त्याचं रहस्य देवाने मला या वर्षामध्ये प्रकट केलं. त्यासाठी देवाला धन्यवाद देऊया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. आपले डोळे मिटूया आणि या वर्षामध्ये जे काय परमेश्वराने मार्गदर्शन केलं ते वचनात आपण प्रार्थना करूया की परमेश्वरा या शेवटच्या काळी मला तू एकटे पाड करू. प्रार्थना करा. मला तुझ्या सहभागितेपासून दूर करू नको. प्रार्थना करा. प्रत्येकाने आपल्या मुखाने प्रार्थना करा की देवा मला तुझ्या सहभागितेपासून, तुझ्या वचनापासून, तुझ्या विश्वासापासून जे काही उत्पादन दिलं आहे त्यापासून देवा तुम्हाला दूर करू नको. बाप्पा. आणखी बाप्पा सैतान हा तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. आणि जर कदाचित तुम्ही काही कारणामुळे एकटे पडले तर तो शत्रू सैतान तुमच्यावर अटॅक करेल, तुमचा नाश करण्यासाठी, तुम्हाला पापात पडण्यासाठी तुम्हाला तो नाशाकडे घेऊन जाईल. आणि त्यामुळे प्रियांनो जसं एलिया एकटा पडला, जसं दावीद एकटा होता आणि तो पापात पडला. प्रियांनो सैतानाने त्याचा ताबा घेतला आणि त्याच्या दुष्ट योजनेप्रमाणे त्याला पापात पाडलं. प्रियांनो तसं प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर आणि कुणालाही एकटं सैतानाच्या तावडीत पडण्यास बाप्पा जे काही सैतानाच्या दुष्ट योजना आहेत त्यापासून त्यांना सोडवतो. बाप्पा वचनाकडे प्रत्येकाला आशीर्वाद येशू ख्रिस्ता नावात.
आपण आपल्या जागा झाली पाहिजे इथून पुढची वेळ प्रार्थनेसाठी. प्रभूची स्तुती असो. सुंदरसे चांगले वचन आपल्यापर्यंत आलेले आहे आणि म्हणून शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला सावध राहण्याची गरज आहे आणि ह्या सैतानाच्या दुष्ट चक्रातून परमेश्वराने आपल्याला सोडवावं. त्या दुष्टचक्रात आपण सापडू नये म्हणून आम्हाला वारंवार सांगण्यात आलेलं आहे की निरंतर प्रार्थना करा, प्रार्थनेत तत्पर असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धर. आणि हे सर्व करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनाची गरज आहे. आज पुष्कळशे लोक देवाच्या वचनापासून, देवाच्या सानिध्यापासून, देवाचं वचन ऐकण्यापासून ते दूर आणि दूर हे जात आहेत आणि ते सैतानाचं एक दुष्ट चक्र आहे आणि त्या दुष्ट चक्रात आपण सापडतो. आणि खरोखर या शेवटच्या आणि कठीण दिवसामध्ये आपण देवाच्या लोकांकडनं आम्हाला उत्तेजन प्राप्त होईल असे संदेश आपल्याकडे येत आहे. पण जे संदेश तुमच्याकडे येतील ते फक्त ऐकणारे असतात, तर त्याप्रमाणे कृती करणारे असतात. आणि संदेशाचा धिक्कार करू नका. ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन भरलेलं असतं ते वेगवेगळे अंतःकरणपूर्वक, विचारपूर्वक ते देवाचं वचन आम्हाला ते सांगत असतात. एक 15-20 मिनिटं बोलण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला 2, 3, 2.5 तास आम्हाला तयार करावं लागते. बरोबर आहे. उठलं की सुटलं असं काही नसतं. आणि बोलणारा हे देवाचे वचन बोलत असतात हे त्याला माहीत असतं. आणि जे आम्ही बोलणारे आहोत, जे आम्ही उपदेश करणारे आहोत, तर प्रथम ते अनुकरण करणारे आम्ही असावे. नाहीतर जगासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषा. तर जो बोलणारा आहे तो बोलणारा ह्यासाठी बोलतो की लोकांची उन्नती व्हावी, लोकांनी त्यांच्या दुष्ट मार्गापासून प्रवृत्त व्हावं यासाठी तो बोलत असतो. पण एखादा व्यक्ती जर दुष्कृत्य करत असेल, पाप करत असेल आणि ती व्यक्ती आम्हाला माहीत आहे की ती पाप करते आणि आमचं काम आहे की त्याला त्या मार्गापासून प्रवृत्त करतो. पण त्या व्यक्ती जर समोरची व्यक्ती दुष्कर्म करत असून जर आम्ही त्याला त्याच्या पापापासून मागं फिरवत नाही तर आम्ही देवाचे गुन्हेगार आहोत. जे बोलणारे आहेत ते मी म्हणत नाही, शास्त्र म्हणत. एखादी व्यक्ती
त्याच्या दुष्टपणापासून जर प्रवृत्त झालेला आहे तर परमेश्वर त्या व्यक्तीच्या रक्ताचा जाब तो तुम्हाला विचारेल, मला विचारेल. जे बोलणारे आहेत, जे उपदेशक आहेत, जे संदेश आहेत, त्यांना तो त्याचा जाब विचारेल. पण जर एखादी व्यक्ती त्याच्या दुष्ट मार्गापासून, त्याच्या पापापासून प्रवृत्त झाली तर स्वर्गात तुम्हाला फार मोठं प्रतिफळ आहे आणि त्याविषयी देवदूत स्वर्गामध्ये आनंद आणि उल्हास हे करत आहेत. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊ. आणि जे आपण देवाची वचने आहेत तसंच आपण ब्रदर खेमला यांच्याकडे सुद्धा आपण देवाची वचने आपण ऐकूया. प्रभूला धन्यवाद असो. धन्यवाद. Thank you, Holy Spirit. Hallelujah. Close your eyes. अपने आंखों को बंद करिए. Thank you, Holy Spirit. Glory Master. We worship you, Holy Spirit. Hallelujah.